नमस्कार मित्रांनो, मी ओंकारो. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे आणि आपल्यापैकी अनेक जण त्या शिखरावर जाऊनही आले असतील. पण तुम्हाला गंमत माहिती आहे, 1878 साली गुड रीड्स नावाच्या एका नियतकालिकामध्ये फ्रान्सिस गेल नावाच्या एका परकीय प्रवाशांनी याच कळसुबाई शिखराचा उल्लेख द किंग ऑफ डेक्कन हिल्स असा केलाय. झालं असं की हा परकीय प्रवासी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक गडकिल्ल्यांना भेट दिली आणि या गडकिल्ल्यांच्या भेटीच्या बरोबरच तो पहाटेच्या वेळेला हे कळसुबाई शिखर चढून गेला. त्याच्याबरोबर तिथले काही स्थानिक गाईड सुद्धा होते आणि त्यावेळेला प्रचंड सोसाट्याचा वारा तिथे वाहत होता. त्यांनी हे शिखर ज्यावेळेला तो चढून गेला त्यावेळेला या शिखराच्या माथ्यावर कळसुबाई नावाच्या एका देवीचं मंदिर आहे असं वर्णन करून ठेवलंय. वरून दिसणाऱ्या सूर्योदयाच्या नजाऱ्यांनी हा माणूस इतका प्रभावित झाला की त्याने आपल्या लेखामध्ये कळसुबाई शिखराला द लॉफ्टीएस्ट माउंटन ऑफ वेस्टर्न इंडिया म्हणजेच पश्चिम भारतातलं सर्वोच्च शिखर असंही म्हटलेलं आहे. वर्ण त्याला जे किल्ले दिसले त्याचंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अलंग मदन कुलम, देहेर, रामसेज, हरिहर, अंजनेरी, त्र्यंबकगड, अचला, त्याच्यानंतर सप्तशृंग, मार्कंड्या इथपासून ते अंकाई, टंकाई, चांदवड वगैरे अनेक किल्ल्यांची त्यांनी प्रचंड मोठी यादी दिलेली आहे. गंमत म्हणजे कदाचित हा कळसुबाई शिखराचा एका परकीय प्रवाशाने केलेला आणि एका परकीय भाषेतला म्हणजेच इंग्रजीमधला कदाचित हा पहिलाच उल्लेख असावा. याच्यावर अजून संशोधन होणं गरजेचं आहे. कदाचित आपल्यासमोर नवीन माहिती येऊ शकते. पण किती गंमत आहे बघा की बाहेरचा एक माणूस येतो आणि आपल्याच महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखराचं वर्णन इतक्या सुंदर पद्धतीने करतो. मनःपूर्वक धन्यवाद.